निरोप हा माझा विठोबाला सांगा निरोप हा माझा विठोबाला सुखी संसारात राधा दाखशिला सुखी संसारात राधा दाखशिला अग कसा पुढे जाईल हा संसाराचा गाडा कसा पुढे जाईल हा संसाराचा गाडा सुखी जीवनात राजा लागू नको आला सुखी जीवनात राजा लागू नको आला अग कसा पुढे जाईल हा संसाराचा गाडा कसा पुढे जाईल हा थंड पाडते का हे जेवढा ताव मारून या तावाले भेट नाही राधा इकडे वर्ष झाले किती वर्ष झाले आजपर्यंत एक तरी बोट उठवला म्हणून तर म्हणाली पाहुणच आहे म्हणून असं तुला पुरा विश्वास आहे का माझ्या नवऱ्यामध्ये एक बोट उठू शकत नाही आपल्याकडे काय फतारा पण हातामध्ये काहीतरी ताव मारून लोकांची पद्धत धरून पाहिजे आता सोडा पोटाचा सोडा पहिले सोडतो उठून जाईल सोडतो राधा पती आणि पत्नी सदा मिळून पाहिजे राधा पती आणि पत्नी सदा मिळून पाहिजे खांद्याला खांदा अगं सदा मिळून पाहिजे नवरा कधी जीवनात घाबरत नसते नवरा कधी जीवनात घाबरत नसते एवढ्या नवऱ्यावर लाखो संकट फक्त आता ते नाही त्याची बरोबर आहे ना या बाईपासून तर माणसाची शान आहे आता गावातली का काळी कुत्री का पुरी माझा रुपये तुम्हाला असा शेपटा वाकडा बरोबर आहे राधा लई झाली मजा चुकलं असेल मला माफ कर कारण जमाना काय म्हणते काय आहे त्या जमान्याचा विचार कर सांगा काय म्हणतो सांगा बरं आपण गरीब माणसं आपण आताची बरोबरी करणार आहोत माय बाप हो हा जो गरीब जे करू शकते हा मोठा करू शकत नाही आम्ही बी 10 वर्षापासून घुमून राहिलो पण पाहून राहिलो जाती
ज्याचं मन मोठं तो खरा मोठा आजच्या जगात. बरोबर आहे. पैशानं धनाला मोठा नसते माणूस. जिथं मान आहे इज्जत आहे तो सर्वात मोठा, तो सर्वात श्रीमंत. अरे मोठा असेल तरी तेच खाते आणि गरीब असेल तरी तेच खाते. म्हणून आपण त्याच गोष्टीने झुरत राहतो, त्याच गोष्टीने झुरत राहतो आणि स्वतःला कमजोर समजतो. हे कमजोरी नाही राधा. हे आपलं डोकं जागेवर ठेवत नाही. तुझा प्रयत्न ठेवा. प्रयत्नामध्ये केव्हा येशील आणि केव्हा तुम्ही मोठे व्हाल आणि केव्हा चांगल्या रस्त्याने जाल याचा काही विचार लागत नाही. पण माणसाचे कर्तृत्व कसे पाहिजे. नाही आपण तो तसा मान होत नाही तर शेवट तुम्ही पुढे जाल पण समोर जाणार नाही. लक्षात ठेवा. असं कोणी माणूस जरी मोठा झाला असेल तो एकाएकी मोठा होत नाही. त्याला झेलत जावं लागते. काय म्हणतो सांगा बरं. कसा पुढे जाईल हा संसाराचा गाडा. कसा पुढे जाईल हा संसाराचा गाडा. सुखी जीवनात राधा टाकशील आडा. सुखी जीवनात राधा टाकशील आडा. कसा पुढे जाईल हा संसाराचा गाडा. कसा पुढे जाईल हा संसाराचा गाडा. अगं लोकांना खूप पैसा कमवला, खूप कमवला. पण ज्यावेळेस कोरोनाचा काळ आला, कोरोनाची महामारी आली राधा, पण त्याचा पैसा कामात नाही आला. जो ज्याच्यासाठी बायकोसाठी पोरासाठी विचार करत बसला मरता खेपी त्याचा पोरगा त्याच्या जवळ नाही आला. त्याची बायको त्याच्या जवळ नाही आली, त्याची पोरगी त्याच्या जवळ नाही आली आणि कमवलेला पैसा सुद्धा कामात नाही आला. समजलं राधा. ज्यानं कुठंतरी आपलं अस्तित्व ठेवलं त्याच्या छलाशा हाती लागल्या नाही तर कुत्र्यासारखी मोत झाली माणसाची. बरोबर. पैसा सर्व काही आहे म्हणतात. पैसा सर्व काही. या कोरोनाच्या काळामध्ये लगेच काही माणसाने शिकायला भेटलं. लगेच काही लोक आज सुधारले आहेत. असं म्हणून काय म्हणतो सांगा बरं. वेळ नाही. वेळेचा विचार करायचा आपल्याला. माझं काही चुकलं असेल मला माफ कर. तुला कोणत्या गोष्टी समजणार असेल तर मला पुन्हा विचार. तुला पटवून सांगेल. पहिला त्याचा माठ घे ना भाज्याची तयारी कर.
कारभारी बाजारला गेली असती त्यात न जाण्याचं कारण आहे. कोणतं कारण आहे? काय सांगू तुम्हाला, अहो माझी सारी संपूर्ण तयारी झाली भंसाळी टाकलीला जायची. भंसाई टाकली जायची मध्ये तर जायचं होता. काय भंसाई टाकली काय साठी तुम्ही नाम आठवून नाही सुरमाबाईचे पाल जायची. शाहीर शायरी गाणं गंमत गंमत गमत पाल जायचे. असं तू इथे जाणार होती का? बरं राधा एक काम कर, जर तू माझ्यावर तुला जात असेल तू जा म्हणशील तर मी जातो. पण कदाचित तू जर पुन्हा अशी वागली तर मग असं मला सांगू दे मला हे जमत नाही. अहो आजचा दिवस जरी जाऊ दे ना, उद्यापासून दया दुधाचा धंदा सोडण्याचा विचार सुद्धा मला करणार. इमानदारीनं एक काम कर, तूच नको मी जातो कारण माझ्या मित्र ते. तुम्ही काही या नको. नाही मी येतो. का फालतू येता ना, एवढा मोठा दही खराब होईल. अहो खराब नाही, कोणत्या गावच्या पोरीबारी पाहून त्याच्या हातात पाठ पाठवतो. चालला तू चालता मी जातो. बरं चालता बिलकुल येतो. हा माठ घ्या, कोणती पोरगी पहा आणि लवकर पाठवा येऊन तयारी करते. पाहिलं कुठं जायचं म्हणलं तर उभेला टणटण लावते. थोडीशी तिच्या मनामध्ये खट्ट निर्माण झाली. आता मी तिच्या संघ एन्जॉय करायला भेटणार नाही. काय गरज आहे आपल्या जायची, आपले मागे कामं भरपूर आहे. पाहतो कोणी गावच्या पोरीकडे भेटेल तर ठीक आहे, मध्ये पाठ घेऊन जायला मारून बायको सुधारणार नाही. त्या पहिल माठ टाकडीची मंडई पावरली रे, थंडीचे उन्हा पावरले पाटलाच्या घरचे त्या पहिल माठ मंडई पाच त्याच्यामध्ये टाकलेले जाणं होईन. काम हाय फक्त पाटील साहेब, अरे घरी आहे का? पाटील साहेब पहिला मुरले करायला एक काही होऊन हा नाही करून राहिले. अरे ओ पाटील साहेब आवाज आला. पहिलं होत दे नाही माझं तरी होत माझं नाही पहिलं होत दे झालं असं. अरे पाटील साहेब घरी आहे का? अरे रामराव पाटील. कोणते काही काम करायला गेलो का तोंड घुसकेले धंदे बसूनच बसतात. बस कबाब मी हड्डी बनायला येतेच. इकडून तिकडून बायको प्रेमानं बोलत होती, म्हणलं प्रेमानं बोलतो दोन गोष्टी का बोला ते सांगतो, पण तोंड कुचके आलेच कोण नाही. कोणी कोण असं ना कोण असं म्हणतो हा कबाब मी हड्डीवाला. अरे हाय का घरी? अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. कायची होय? कायची म्हणजे कायची नमस्कार होय बा? कायची इथे कायची राहते ते कानावर शब्द आले नमस्कार नमस्कार म्हणून नमस्कार म्हणून राहिलो मी. आता 15 मिनिटं झाले मी तुमच्या संग राम राम नमस्कार घेऊन राहिलो. तुम्ही होऊन आणि हा ना करा काऊन आपल्या गजकरणामध्ये खुश होत्या का? तसंच काही समज काऊन गजकरणात म्हणजे आता कोणते कामात टाकून द्यायचं पहिले धावत याच्या. कारण लक्ष्मीपूजन व्हायचं आहे का? नाही लक्ष्मीपूजन व्हायचं नाही, लक्ष्मीपूजन झालं मागच पण दुसरी पूजा करायची होती. मी तुझ्या आवाज देऊन राहिलो पाटील. 3 वेळा मी आवाज दिला. पाटील साहेब रामराम, पाटील साहेब नमस्कार. मध्ये 5 जणा घरात जसं त्याचा अंदर तोंड समान बोल. तू तोंड समान बोल. पण तू आला कोणा कामासाठी? आला कोणा कामासाठी? कामासाठी नाही आलो मी. आता मला 15 दिवस झाले म्हणलं पाटलाचा भेट नाही. म्हणलं पाटील मा घराकडनं आला म्हणून मी वावराकडे जात होतो म्हणून मी मला पाटलाची भेट घेऊन घ्या म्हणलं म्हणून आलो. बरं भेट घेतला तू ना? चल जा आपल्या घराकडे. तो आपल्या घराकडे जा. त्या बहिणा वसा तर नाही बोलेल पाटील मा असं वचका झालं आमच्या. तू सदा सोडून राहिला जसं त्याचा बाण निघत जाता. तू एक तर माझं डोकं खराब आहे. तू मला काही जास्त बोलायला लावू नको. तू आपल्या घराकडे जा. नाही भाऊ त्या बहीण बाय काय नाही तर तू कोणा कामाला आला असं ते काम सांग मला पटकन का लागते ते सांग घेऊन जा. काय नाही काय त्या बहीण बा काय उलट सीधं झालं पाटलाच्या घरी त्या माय बहीण मा. मी कधी पाटलाच्या घरी येऊ त्या पण हे कामात मारता बाबा पाटील घराच्या बाहेर निघे मासंग राम राम घे. आणि आज तुमचा बोलला नाही आणि इकून तिकून बोलला तर तू आपल्या घराकडे होय म्हणते. काय ना काय झालं असं विचारून पाहतो. पाटील काऊन हाताने काही गलती झाली का? काय माहिती चुकलं का? असं कोण म्हणते? काऊन तुम्ही असे वागून राहिले? का वागून राहिले? घरी येत होतं का बाई? ते माया बरोबर आहे. तू यार मला काही फालतू डोकं खराब करू नको. तू आपल्या घराकडे जा. तू आपल्या घराकडे जा. का करू रे? कम पाटील काय दुःख आहे का? दुःख आहे आणि सुखही आहे. आणि तुला सांगायला गेलो तुला राग आहे. मले राग नाही पाटील. थांब का संध्याकाळवर यावा मी कवर येतो. पाटील जर तुम्ही आपल्या
याच्यावर निवाडा निघणार नाही. बरोबर तू बोलून राहिला गोष्ट बरोबर आहे. हा पण दोस्ता काहून मी जर तुला सांगायला गेलो तर तुला राग येईल. मला राग येत नाही. हा? तुम्ही कोणती गोष्ट होय मला सांगून द्या. मला काही राग येत नाही. तुला राग येईल म्हणजे येईल. मी नाही म्हणतो ना. तुम्ही येईल मी नाही म्हणतो ना. अरे मी येईल म्हणतो ना.